दिवसापासून खरं तर ही निवडणूक म्हणली तर काका विरुद्ध पुतण्या अशा पद्धतीने सगळा संघर्ष पाहिला, मात्र काका आज कुठंच दिसत नाही. की त्यांच्या पक्षातले त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस या निवडणुकीमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कुठंच दिसत नाहीत. त्याचं असं म्हणाले की भावनिक राजकारण करता तुम्ही, भावनिक राजकारणाच्या जोरावर मतं मिळवता. नाही मी कोणत्या वारसा किंवा वलयावर राजकारणामध्ये काम करत निवडणूक महत्त्वाची असते. व्यक्ती आपल्याला सोडून जातो तर आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मी अमित देशमुख यांना किंवा काँग्रेसवाल्यांचं त्यांनी त्यांचं स्वतःचं आत्मपरीक्षण करा. नगर परिषदेची निवडणूक आहे आणि संभाजी पाटील निलंगेकर माजी मंत्री माझ्यासोबत आहेत. निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप येतात. या वर्षीची निवडणूक किती महत्त्वाची आहे असं वाटतं तुम्हाला? ही प्रत्येक निवडणूक महत्त्वाची असते आणि कसं आहे खासदारकी आमदारकी ह्या ज्या निवडणुका असतात जे निवडून येतात हे कायदा बनवतात, हे कायदा निर्माण करणारे लोक असतात. आणि जसं स्थानिक स्वराज्यांच्या निवडणुकीमध्ये जातं तर रोजच्या जीवनाशी निगडीत असलेले प्रश्न जिथं जनता जाती ॲक्च्युली मांडती आणि ते त्यांच्यासाठी काम करतात. पाण्याचा असेल, स्वच्छतेचा असेल, रस्त्याचा असेल, ह्या सर्व गोष्टीच्या बाबतीमध्ये काळजी घेणं, सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न असतात त्यांना योग्य दरवाजापर्यंत घेऊन जाणं, त्यासाठी ह्या निवडणुका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. अमित देशमुख काल सभा झाली. अमित देशमुख असं म्हणाले की भावनिक राजकारण करता तुम्ही, भावनिक राजकारणाच्या जोरावर मतं मिळवता. नाही मी कोणत्या वारसा किंवा वलयावर राजकारणामध्ये काम करत नाही आहे. मी स्वतंत्रपणे वारसा आणि वलयाच्या विरोधामध्ये जनतेच्या हिमतीवर ताकदीवर मी उभा टाकलेला आहे. संघर्षातून विरोधी पक्षात राहून आज त्यांनी विरोधी पक्षात येतं घराच्या बाहेर निघत नाही. विरोधी पक्षात असताना देखील मी रस्त्यावर उतरून त्या ठिकाणी आम्ही कामं केलेले आहेत. लोकांचा विश्वास निर्माण केलेले आहेत. भावनिक होऊन आम्ही कधीच राजकारण केलेलं नाही. मुद्द्यांवर आयडिओलॉजीवर आम्ही राजकारण करतो. आमच्या पक्षाची आयडिओलॉजी आहे, जे पक्षाने आयडिओलॉजी दिली ते खाली लोकांपर्यंत पोहोचवतो आणि विकासाचं सकारात्मक राजकारण आम्ही करत असतो. भावनिक त्यांनी करतात. आज तुम्ही त्यांच्या तिन्ही निवडणुका बघा. कोणत्या कामावर, कोणत्या विकास कामावर अमित देशमुख यांनी मतदान मागितलेलं आहे. जे काही मतदान मागितलेलं आहे त्यांनी स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांच्या नावावर मतदान मागितलेलं आहे. त्यांच्या विकासावर मागितलेलं आहे. पण स्वतः कोणतं असं कार्य केलं आहे आणि कोणतं काम असं त्यांनी केलं आहे त्या कामाच्या जोरावर त्यांनी मतं मागतात. त्यांनी भावनिक राजकारण करत आहेत. आम्ही भावनिक करत नाहीत. आम्ही केलेले कामं जनतेच्या विश्वासात पाठबळामुळं आशीर्वादामुळं आम्ही पदावर बसल्यानंतर जे कामं केलेत त्या कामाच्या जोरावर आम्ही मतदान मागतो. मागील काही दिवसापासून खरं तर ही निवडणूक म्हणली तर काका विरुद्ध पुतण्या अशा पद्धतीने सगळा संघर्ष पाहिला, मात्र काका आज कुठंच दिसत नाही. नाही काँग्रेसचे हा माझं म्हणणं आहे की अमित देशमुख यांनी अनेक वर्षापासून निलंगेकर कुटुंबाला काँग्रेस पक्षाचा जे त्यांचा साहेबांवरचा विरोध होता तो विरोध वेगळ्या माध्यमातून पूर्णपणे बाजूला करण्याचं काम त्यांनी केलं. हा प्रश्न माझा नाही आहे. हा प्रश्न तुम्ही अमित देशमुख यांना विचारायला पाहिजे की त्यांच्या पक्षातले त्यांच्या पक्षाचे सरचिटणीस काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस या निवडणुकीमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कुठंच दिसत नाही. त्याचं कारण काय? हा प्रश्न तुम्ही अमित देशमुखांना विचारा. म्हणतात फोटो आम्ही वगैरे टाकला, मात्र कुठेच दिसले नाही ते प्रचारामध्ये. नाही माझं म्हणणं आहे की ह्याचं उत्तर अमित देशमुख चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. एक काँग्रेस पक्ष आज मला येत असताना एकाने सांगितलं की त्यांनी काँग्रेस पक्षाची ही गत का झाली. त्या काळामध्ये जे लोक काँग्रेस पक्षाचे जे अध्यक्ष म्हणून काम करायचे होते एक दर्जा लातूरमध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी एक दर्जा वाढवली होती काँग्रेस पक्षाची. झवर काकासारखे चांगले अध्यक्ष या लातूरला त्यांच्या माध्यमातून पाहिलेले होते. दोन नेतृत्वातला फरक बघा. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेबांनी झवर काकासारख्या एक सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाला सर्व समाजाला एकत्रित घेऊन चालणाऱ्या माणसाला जिल्ह्याचा अध्यक्ष केला आणि अमित देशमुखनी कशा व्यक्तीला अध्यक्ष केला त्याची पार्श्वभूमी ते आपण बघा. दोन्ही नेतृत्वातला आपल्याला फरक कळेल. खरं तर अनेक जण पक्षामधून पक्ष सोड देखील करतायत. अनेक जण माजी आमदार असतील किंवा आता आपण पाहताय की महापौर राहिलेले त्यांनी देखील पक्ष सोडला गुजमगुंडींनी. नाही निश्चितपणे ह्या गोष्टीचं तुम्ही त्या व्यक्तीला दोष देण्यापेक्षा एखादा व्यक्ती आपल्याला सोडून जातो तर आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मी अमित देशमुख यांना किंवा काँग्रेसवाल्यांचं त्यांनी त्यांचं स्वतःचं आत्मपरीक्षण करा. एवढी चांगली माणसं का सोडून गेलेत. मला कदाचित असं वाटतं आहे की कोविडच्या काळामध्ये जे विक्रांतनी काम करण्याचा प्रयत्न केला अशी अधिकची प्रसिद्धी त्यावेळेसच्या आमदारपेक्षा अधिकची कोविडच्या काळामध्ये विक्रांतनी काम केले असल्यामुळं कदाचित विक्रांतवर रागवले असतील, कदाचित त्यांना रुटीनमध्ये घेतले नसतील.
कदाचित तो स्वाभिमानी कार्यकर्ता असेल आणि किती दिवस स्वाभिमान यांच्या पाठीशी ठेवणार असं वाटतं. कशा पद्धतीनं ही निवडणूक असणार, किती आश्वस्त आहे? कारण 2017ला आपण पाहिलं तर निवडणुकीमध्ये प्रचंड बहुमत मिळालं होतं. 16-17 जागा मिळाल्या होत्या आणि 2-3 काँग्रेसला मिळाल्या होत्या. नगराध्यक्ष थेट झाला होता. यावर्षीची काय परिस्थिती पाहता तुम्ही? नाही, निश्चितपणे कामाच्या जोरावर त्या काळात जे आपण विकासाचे कामं केले, आमचे बाळासाहेब शिंगाडे जे आमचे नगराध्यक्ष होते त्यांनी कामाचा लेखाजोखा दिला आणि जनता त्यांच्या कामावर, या नगरपालिकेच्या कामावर एक अत्यंत चांगला नगराध्यक्ष त्यांनी खऱ्या अर्थाने लोकांमध्ये राहून काम केलं. त्यांच्या कामाची पावती, विकास कामाची पावती पूर्वीच्या नगराध्यक्षाची ही मताधिक्य वाढून आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासात्मक धोरणाला इथली जनता मतदान करेल. शेवटचा प्रश्न, येणाऱ्या निवडणुका आहेत आता, नगर परिषदा असतील, ह्या सुरू आहेत, महानगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत, पंचायत समिती आहे, याची तयारी कशी आहे भाजपा? नाही, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कायम हा सज्ज असतो. त्याला तयारी, नवीन तयारी म्हणून आहे. आम्ही आमचे कार्यकर्ते, तुम्ही जर बघताल की निवडणुका असो किंवा नसो, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा सज्ज कामामध्ये असतो, लोकांच्या संपर्कात असतो, लोकांच्या गाठीभेटी करतो. फक्त निवडणुका आल्या म्हणून भाजपचा कार्यकर्ता तुम्हाला बाहेर दिसतो असं कधीच चित्र दिसणार नाही. ज्या दिवशी मतदान झालं, ज्या दिवशी निकाल लागला, त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला आमचं वर्क लिस्ट येते आणि त्या पद्धतीने आम्ही बाहेर पडतो. तर भाजप हा आपल्या कार्यासाठी ओळखला जातो आणि त्याच पद्धतीने येणाऱ्या निवडणुका सुद्धा लढू असा विश्वास संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला. इथेच थांबूया. अशाच मुलाखती पाहण्यासाठी यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना शेअर करा.